नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. गॉड ब्लेस यू ऑल. तर मी आज बनवत आहे चिकन मलाई टिक्का. तर तुम्ही बघू शकता आज मी याची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे. तर स्टार्टिंगला मी चिकन वॉश करून घेतला आहे, त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकला आहे. मी सगळं ह्याच्यावरती पण माझ्या स्क्रीनवर पण लिहून आलेला आहे, एक एक शब्द सगळं टाकलेलं, तरी पण मी तुम्हाला तोंडाने पण बोलून दाखवते. तर मी चिकन घेतला, रेड चिली फ्लेक्स घेतला, धनिया पावडर घेतला, दही घेतले आणि त्याच्यामध्ये ही अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घेतली आणि ह्याला मॅरिनेट करून कमसे कम 2 घंट्यासाठी तर ठेवला. आणि मग त्याच्यानंतर अशी स्टिक घेतली, त्या स्टिकला हे सगळं चिकन असं मस्तपैकी लावून घेतला आणि त्याच्यानंतर एअर फ्रायरचा यूज केला, कारण माझ्याकडे एअर फ्रायर आहे म्हणून मी एअर फ्रायरचा यूज केला. जर तुमच्याकडे नाही आहे एअर फ्रायर तर तुम्ही ह्याला पॅनमध्ये पण बनवू शकता, तर टेन्शन घ्यायची काहीच गोष्ट नाही आहे ह्याच्यामध्ये. तर बघू शकता 10 मिनटासाठी अगोदर ह्याला सेट केला. 10 मिनटांनी ह्याला काढला आणि मग त्याला ऑइल लावून परत 10 मिनटासाठी त्याला पलटी करून शिजवला. तर असे मला ह्याला शिजवण्याकरिता मला 20 मिनटं लागले. तर तुम्ही पण ह्याला 20 मिनटं जर तुमच्या एअर फ्रायरमध्ये तुम्ही शिजू शकता. तर सॉस बनवण्यासाठी यम्मी असा त्याचा सॉस बनवण्यासाठी मी घेतले कांदे आणि लाल मिरची आणि 4-5 काजूचे पाकळ्या आणि ह्याला मी मिक्सरमध्ये मस्तपैकी असं ग्राइंड करून घेते. आणि सॉस बनवण्याकरिता थोडासा बटर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपला रेड चिली पावडर टाकून जी प्युरी वाटली आहे ती टाकली आहे. आणि जो मसाला माझा उरला होता मॅरिनेट केलेला चिकन टिक्काचा तो पण याच्यात यूज केला आहे. अमूल फ्रेश क्रीम ह्याच्यामध्ये ॲड केले आहे आणि कस्तुरी मेथी सॉल्ट टाकून हा यम्मी सॉस रेडी आहे. आणि मग त्याच्यानंतर हे असं चिकन टिक्का घेतला आहे आणि त्याच्यावरती हा यम्मीवाला सॉस मी त्याच्यावर टाकते. तर गाईज तुम्ही नक्की ही जी रेसिपी आहे ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल. गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना आशीष करो.